नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेटल्स अँड नॉन मेटल्स या चॅप्टरमधील उर्वरित भाग पाहणार आहोत. या आधीच्या पार्टमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स याविषयी समजून घेतले होते. नाउ we discuss about uses of metals and non-metals. So friends, we know some informations about metals and non-metals. Also we know about some instruments which are made from metals and non-metals. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे मेटल्स अँड नॉन मेटल्स म्हणजे काय असतात. त्याच्यापासून बनलेल्या काही वस्तू देखील आपल्याला माहीत असतात आणि तेच आपल्या ठिकाणी विचारलेले आहेत, युजेस ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. ह्याची माहिती तुम्ही जमवायची आहेत आणि ह्या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे एक टेबल्स आपण तयार करायचे आहेत. नेम ऑफ मेटल्स, यूज, नेम ऑफ नॉन मेटल्स अँड देअर युजेस. आता फॉर एक्झाम्पल काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेऊ शकतो. किचनमध्ये असणाऱ्या जे काही भांडे आहेत, ज्या वस्तू आहेत, त्या सगळ्या मेटल्स अँड नॉन मेटल्सपासूनच बनलेल्या आहेत. तर त्याची नावं आणि त्याचे युजेस आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. तर त्याचा अभ्यास तुम्ही या ठिकाणी करायचा आहे. सिंपल आहेत. एखादं नेम ऑफ मेटल्स घ्या आणि त्याचं युजेस लिहा. एखादं आयरन जर घेतलं तुम्ही, आयरन मेटल, तर त्याच्यापासून आयरनपासून वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट्स आपण बघितलेले आहेत. उदाहरणार्थ फॅन्स असतील किंवा इतर काही वस्तू असतील, तर त्याची नेम्स अँड युजेस आपण त्यांचं सांगू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही युजेस ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स यावर एक टेबल्स तयार करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला नोबेल मेटल काय असतं हे समजून घ्यायचं आहे. सम मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, पॅलेडियम अँड रोडियम आर नोबेल मेटल्स. विद्यार्थी मित्रांनो, नोबेल मेटल्स काय आहेत, हे वेगळं काय आहेत? जे जनरल मेटल्स आपण अभ्यासले त्याच्यापेक्षा ह्याच्यात काय स्पेशल आहेत, काय स्पेशालिटी आहेत, ते आपल्याला ठिकाणी बघायचं आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नॉर्मल मेटल्स अँड नोबेल मेटल्स? तर दोघांमधील डिफरन्स काय आहेत? तर ह्याच्यामध्ये असे काही मेटल्स आहेत, आपण बघूया या ठिकाणी, की त्या मेटल्सवर कुठल्याही इव्हेंट्सचा इफेक्ट होत नाही. असे काही मेटल्स आहेत, त्याला नोबेल मेटल्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल गोल्ड, विच इज 100% प्युअर, इज कॉल्ड 24 कॅरेट गोल्ड. प्युअर गोल्ड is soft. As a result, ornaments made from pure gold blend or break due to pressure. म्हणजे प्युअर गोल्ड जे आहेत 100% गोल्ड, त्याला आपण त्याचं युनिट आहेत कॅरेट, म्हणजे 24 कॅरेट गोल्ड असेल ते प्युअर असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. बट द प्युअर गोल्ड इज सॉफ्ट, आणि म्हणून त्याच्यापासून जे काय ऑर्नामेंट्स आपण मेड करत असतो ते ब्लेंड होत असतात किंवा ब्रेक होत असतात त्याच्यावर जर प्रेशर पडलं तर. मग गोल्डस्मिथ काय करत असतो, मिक्स विथ सर्टन प्रोपोर्शन ऑफ कॉपर ऑर सिल्वर. ऑर्नामेंट आर मेड फ्रॉम 24 कॅरेट गोल्ड ऑर गोल्ड विथ स्टील स्मॉलर कॅरेट व्हॅल्यूज. म्हणजे गोल्डस्मिथ काय करतो, त्याच्यामध्ये काही प्रोपोर्शनमध्ये कॉपर आणि सिल्वर त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते मिक्स करतो आणि त्या गोल्डला एक स्ट्रॉंग त्या ठिकाणी तो बनवत असतो, आणि मग ते जे काही गोल्ड असतं त्याला 22 कॅरेट असं म्हटलं जातं. म्हणजेच त्याच्यामध्ये
22 कॅरेट हे गोल्ड असतं आणि त्याच्यामध्ये 2 कॅरेट हे सिल्वर किंवा कॉपर मिक्स केलेलं असतं. अशा प्रकारे जे काही मेटल्स आहेत त्याला नोबेल मेटल्स असं म्हणतात. म्हणजेच थोडक्यात हीट असेल, टेम्परेचर किंवा मॉइश्चर असेल, एअर असेल, रेन वॉटर असेल, सम टाईप्स ऑफ ॲसिड्स असतील तर त्याचाही नोबेल मेटल्सवर इफेक्ट होत नाहीत. ही त्याची स्पेशल कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यानंतर आपण बघूया युजेस ऑफ नोबेल मेटल्स. गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम आर यूज टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स. म्हणजे अशा प्रकारचे हे काही ऑर्नामेंट्स आहेत त्याच्यासाठी हे यूज केलं जातं. त्याच्यानंतर सिल्वर यूज इन मेडिसिन्स, इट हॅज अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज. बघा सिल्वर जे आहे ते मेडिसिनमध्ये त्या ठिकाणी यूज केलेले असतात. त्याच्यानंतर गोल्ड अँड सिल्वर ऑल्सो यूज टू मेक मेडल्स जे काही बनवत असतात ते गोल्ड आणि सिल्वरपासून बनवत असतात. आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धामधून आपल्याला जे काही मेडल्स दिलेले असतात, गोल्ड मेडल असेल, सिल्वर मेडल असेल किंवा ब्रॉन्झ मेडल असेल तर ते ह्याच्यापासून बनवत असतात. गोल्ड, सिल्वर ऑल्सो यूज टू मेक फ्यू इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. काही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत, इलेक्ट्रिक वस्तू आहेत, त्या ठिकाणी सुद्धा गोल्ड आणि सिल्वरचा वापर होत असतो. तसेच प्लॅटिनम, पॅलाडियम मेटल्स आर यूज ॲज कॅटलिस्ट. म्हणजेच केमिकल रिॲक्शन होत असताना या मेटल्सचा यूज होत असतो. त्याच्यानंतर प्युरिटी ऑफ गोल्ड म्हणजेच सोन्याची शुद्धता. याआधीच आपण बघितलं की 100% गोल्ड हे सॉफ्ट असतं आणि सॉफ्ट असल्यामुळे त्याच्यापासून आपण जे काही ऑर्नामेंट्स आहेत ते मेड करू शकत नाहीत किंवा ते जर मेड केले तर त्याच्यावर प्रेशरने ते तुटू शकतात आणि म्हणूनच त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज ऑफमध्ये सिल्वर किंवा कॉपर हे मिक्स केलेलं जातं आणि मग त्या गोल्डला स्ट्रॉंगपणा हा आणला जातो आणि मग त्याच्यापासून ऑर्नामेंट्स बनविले जातात. आपण आधीच बघितलं प्युअर गोल्ड हे सॉफ्ट आहेत, ते ब्रेक होतं, बेंड होतं ड्यू टू प्रेशर वगैरे आपल्याला माहिती आहे. मग गोल्ड मीत काय करतो, स्पेसिफिक अमाऊंट ऑफ कॉपर और सिल्वर इन प्युअर गोल्डमध्ये तो ॲड करतो आणि मग टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स 22 कॅरेट गोल्ड इज यूज. आणि मग जे का ऑर्नामेंट्स आहेत त्याचे 22 कॅरेट्स गोल्ड हे बनवलं जातं. बघा या ठिकाणी हा टेबल दिलेला आहे. 24 कॅरेट गोल्ड जे आहेत ते 100% प्युअर आहेत असं म्हटलं जातं. आपण जे काही ऑर्नामेंट्स वापरत असतो म्हणजे रिंग्स असतील, चेन्स असतील किंवा मंगळसूत्र असतील तर अशा प्रकारचे जे काही ऑर्नामेंट्स आहेत त्या 22 कॅरेटच्या असतात. म्हणजेच गोल्डची प्युरिटी ही 91.66 असते. तर जे काही मेडल्स वगैरे तयार केले जातात त्याच्यामध्ये फक्त 10 कॅरेट किंवा त्याच्यापेक्षाही कमी त्या ठिकाणी गोल्ड असतं आणि त्याच्यामध्ये कॉपर किंवा सिल्वर हे जास्त यूज केलेलं असतं. तर अशा प्रकारे आपण ह्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण मार्केटला जात असतो आणि गोल्डची खरेदी करत असतो त्यावेळेस आपण लक्ष देणं गरजेचं आहे की हे जे गोल्ड आहेत ते किती कॅरेटचं आहेत. म्हणजे 24 कॅरेट आहे का 22 कॅरेट आहे का 18 कॅरेट आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मग त्याच्यावरून आपल्याही लक्षात येईल की आपण कोणतं घेतलं पाहिजे, प्युअर कोणतं आहे. प्युअर असेल तर त्याची प्राईस वेगळी असू शकते किंवा 22 कॅरेट असेल तर त्याची प्राईस वेगळी असू शकते कारण प्युरिटी ही प्रत्येकाची वेगळी आहे. तर अशा प्रकारे आपण प्युरिटी ऑफ गोल्ड लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर कोरोजन काय आपण समजून घेऊया. कोरोजन त्याला मराठीमध्ये क्षरण असे या ठिकाणी म्हणत असतो. गॅसेस इन द एअर रिॲक्ट विथ मेटल्स इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर टू फॉर्म मेटल कंपाऊंड्स. म्हणजे जे काही गॅसेस आहेत, गॅसेस आर रिॲक्ट विथ सम मेटल्स. म्हणजे जे गॅसेस आहेत त्या गॅसेसमध्ये
काही ॲसिडसुद्धा असतं, काही मॉइश्चरसुद्धा असतं. एवढ्या प्रकारचे गॅसेस जसं कार्बन डायऑक्साईड असतो, नायट्रोजन असतो, तर ते कशाबरोबर रिॲक्ट होत असतात? मेटलबरोबर रिॲक्ट होत असतात आणि मग त्याच्यापासून मेटल कंपाऊंड्स तयार होत असतात. म्हणजे एक न्यू सबस्टन्सेस त्या ठिकाणी तयार होत असतो. म्हणजे थोडक्यात आणखीन पुढे आपण बघूया काही एक्झाम्पल्स असतील. द मेटल्स गेट अफेक्टेड बाय धिस प्रोसेस अँड अंडरगो व्हॉट इज कॉल्ड करोशन. आणि अशा प्रकारे जे काही प्रोसेस होत असते त्याला कोरोजन असे म्हणतात. म्हणजेच गॅसेस म्हणजे टेम्परेचर असेल, रेन वॉटर असेल, ॲसिड्स असेल, त्याच्यानंतर एअर असेल, मॉइश्चर असेल, हे सगळे जे काही इव्हेंट्स आहेत, ऑल ऑफ दीज इव्हेंट्स आर रिॲक्ट विथ metals and then metal compounds are formed. This process is called as corrosion. म्हणजेच अशा प्रकारे जे काही नवीन सबस्टन्स पुन्हा त्या ठिकाणी तयार होत असतो. म्हणजे थोडक्यात त्या वस्तूची झीज होऊन स्मॉल पार्टिकल्स हे वेगळ्या प्रकारचे तयार होत असतात, त्यालाच कोरोजन असे म्हणतात. तसेच आणखीन आपल्याला माहिती आहे काही एक्झाम्पलसुद्धा आपण बघितलेले आहेत. काही किचनमधील काही ऑर्नामेंट्स असतील, काही वस्तू असतील, तेही आपण बघितलेलं असेल. फॉर एक्झाम्पल्स जर तुम्ही आयर्नचे ऑब्जेक्ट जर बघितले असतील, तुम्ही बरेच दिवस एखादी आयर्नची वस्तू ही बाहेर ठेवली असेल आणि ती जर तुम्ही बऱ्याच दिवसानंतर बघितली तर त्याच्यावर रेडिश कलर हा डिपॉझिट झालेला असतो. म्हणजेच तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं. आणि मग हे कशामुळे झालेलं असतं तर आयर्न इज रिॲक्ट विथ ऑक्सिजन गॅस. ऑक्सिजन गॅसबरोबर त्याची रिॲक्शन होते आणि मग स्मॉल पार्टिकल्स हे त्या ठिकाणी तयार होतात. तर त्याला आपण झिजणं असं म्हणत असतो. आणि हे जे झिजणं तयार झालेलं असतं ते रेडिश कलरचं त्या ठिकाणी तयार झालेलं असतं. तसेच ग्रीनिश कलर डिपॉझिट्स इज फॉर्म कॉपर बाय रिॲक्शन विथ कार्बन डायऑक्साईड. जर तुम्ही कॉपरच्या वस्तू बघितल्याच आणि त्या जर तुम्ही बऱ्याच दिवस अशाच ठेवल्यात, त्या जर आपण साफ केल्या नाही, स्वच्छ जर क्लीन केले नाही, तर त्याच्यावर ग्रीनिश कलरचे डॉट्स तुम्हाला झालेले दिसतील. तर हे कशामुळे आहे तर कॉपर इज रिॲक्ट विथ कार्बन डायऑक्साईड गॅस. आणि म्हणूनच त्या ठिकाणी जे काही ग्रीनिश कलरचे डॉट दिसत आहेत ते म्हणजेच काय आहेत, कोरोजन त्या ठिकाणी झालेलं असतं. अनदर एक्झाम्पल्स पुन्हा आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर ब्लॅकिश कलर कशापासून डिपॉझिट इज फॉर्म ऑन सिल्वर बाय रिॲक्शन विथ हायड्रोजन सल्फाईड गॅस. म्हणजे जे सिल्वर आहेत ते सिल्वर रिॲक्ट विथ हायड्रोजन सल्फाईड गॅस. आणि मग अशा प्रकारच्या ज्या सिल्वरच्या ऑर्नामेंट्स बनलेल्या आहेत त्या ऑर्नामेंट्सची रिॲक्शन जर हायड्रोजन सल्फाईड गॅसबरोबर झाली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ब्लॅकिश कलरचे काही पार्टिकल्स तयार झालेले दिसतील. मग अशा प्रकारे हे जे काही कोरोजन होणं आहे ते कोरोना आपल्याला थांबवलं पाहिजेत. मग हे कोरोजन थांबवण्यासाठी काही प्रिव्हेंट आपल्याला करता येईल का तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर त्या मेटलच्या ऑब्जेक्ट आहेत त्या ऑब्जेक्टला आपण लेयर्स ऑफ ऑइल, ग्रीस, त्याच्यानंतर वर्निश अँड पेंट आर ॲप्लाइड ऑन देम. म्हणजे त्याच्यावर आपण अशा प्रकारे उपाय करू शकतो. जसं की आपल्याला माहिती आहे जे काही सीमध्ये जाणारे ज्या काही शिप्स आहेत त्याला प्रत्येक वेळेस इयर टू इयर किंवा मंथ टू मंथ हा कलरिंग म्हणजे पेंट केलेला असतो. का असतो तर त्या समुद्रातील पाण्यामुळे त्या शिप्स जे काही तयार झाले जे काही आयर्न आहे शिप्सचं ते त्या ठिकाणी कोराईड होत असतं आणि म्हणून ते प्रिव्हेंट करण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस पेंट केलं जातं. त्याच्यानंतर काही केमिकल प्रोसेसने प्लॅटिंग केलेलं असतं. आता हे प्लॅटिंग कसं केलेलं असतं, आता फॉर एक्झाम्पल झिंक प्लेटिंग असेल तर हे कसं असतं तर काही मेटल्स असेल तर त्या मेटल्सवरती हे झिंक कलर लावला जातो बाय द प्रोसेस ऑफ केमिकल रिॲक्शन्स. आणि मग हे झिंक प्लेटिंग केल्यानंतर मग जे काही एअर असेल किंवा इतर काही इव्हेंट्स असतील तर त्याच्यापासून त्या मेटल ऑब्जेक्ट्स हे प्रिव्हेंट होत असतात. तर अशा प्रकारे आपण ही कोरोजनची इन्फॉर्मेशन्स थोडक्यात घेऊ शकतो. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल्स त्या ठिकाणी दिलं आहे बघा कोरोजन्सचं. बघा इकडं, देअर इज अ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इन द सी
नियर न्यूयॉर्क सिटी इन अमेरिका. अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीजवळ एक स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे. जर त्या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केलं तर द ओरिजिनल सरफेस ऑफ देअर स्टॅच्यू वॉज मेड ऑफ कॉपर. कॉपरपासून तो बनवलेला आहे. आणि जर आता बट नाव इट लुक्स ग्रीन. आता जर बघितलं आपण तर तो ग्रीन दिसतोय. काय रिझन असेल? व्हॉट इज द रिझन असेल? त्याचं काय असेल? दिस इज बिकॉज ग्रीन कलर copper carbonate has been formed by a reaction of copper with the carbon dioxide and moisture in the air. म्हणजेच जे काही कॉपर आहे त्याचं रिॲक्शन कशाबरोबर होत असते तर कार्बन डायऑक्साईड आणि एअरमध्ये असलेलं मॉइश्चर त्याची रिॲक्शन्स होऊन मग त्या ठिकाणी ते कोरोजन होत असतं. तर अशा प्रकारे आपण काही एक्झाम्पल्स याचे सांगू शकतो. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा आणि शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजेच अलॉय. म्हणजेच थोडक्यात आपण त्याला मिक्सचर असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. पण हे मिक्सचर थोडंसं केमिकली प्रोपोर्शनमध्ये तयार केलेलं मिक्सचर्स हे असतो अलॉय. काय असतं आपण बघूया. होमोजिनियस mixture of two or more metals or a homogeneous mixture metal with non-metal is called alloy. जेव्हा दोनपेक्षा जास्त मेटल्स किंवा मेटल्स अँड नॉन मेटल्स किंवा नॉन मेटल्स अँड नॉन मेटल्स हे एकत्र करून एक न्यू होमोजिनियस मिक्सचर्स एक नवीन सबस्टन्स तयार होत असतं त्याला अलॉय असे म्हणतात. म्हणजे दोन ऑब्जेक्ट एकत्र मिक्स केल्यानंतर एक नवीन ऑब्जेक्ट ही तयार होत असते आणि ही तयार झालेले ऑब्जेक्ट ही एकच आहेत अशाच प्रकारे आपल्याला लक्षात येत असतं. म्हणजे ते दोन जे काही आपण मेटल्स त्याच्यात ॲड केलेले आहेत ते आपल्याला सेपरेट करता येत नाहीत. म्हणजे एक न्यू सबस्टन्स त्या ठिकाणी तयार होत असतो. तो एक जिन्सी होत असतो आणि म्हणून त्याला होमोजिनियस असे म्हणतात. मग हा जो होमोजिनियस सबस्टन्स किंवा अलॉय जेव्हा आपण तयार करत असतो तेव्हा ते जे काही आपण मेटल्स किंवा नॉन मेटल्स घेणार आहोत ते मेटल्स किंवा नॉन मेटल्सचे जे काही अमाऊंट आहे ते काही स्पेसिफिक प्रोपोर्शनमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे असं चालणार नाही की समजा एखादी वस्तू आपण तयार केली आणि त्याचं प्रोपोर्शन आहेत 2:2. आपण इमॅजिन करूया की 2% ए ऑब्जेक्ट घेतली आणि 2% बी ऑब्जेक्ट घेतली म्हणजेच मेटल्स घेतले आणि ह्याच्यापासून फॉर ऑब्जेक्ट नावाची एक सी न्यू सबस्टन्स त्या ठिकाणी तयार होणार आहेत. म्हणजे हे प्रोपोर्शन 2:2 हे ठरलेलं आहेत. पण जेव्हा त्या दोन ऑब्जेक्ट आपण एक 1% आणि एक 3% घेतलं तर ही जी काही न्यू सबस्टन्स तयार होणार आहे ती त्याच प्रकारची तयार होणार नाहीत. ती एक नवीन वेगळ्याच प्रकारची तयार होणार आहे. आणि म्हणूनच जेव्हा अलॉय तयार केले जातात तेव्हा त्याच्यामध्ये जे काही मिक्सचर्स आहे ते प्रोपोर्शन हे ठरलेलं असतं. त्याच्यामध्ये आपण वेगळं करू शकत नाही. त्याचा जो अमाऊंट आहे तो तेवढाच आपल्या ठिकाणी घ्यायला लागतो. अशाच प्रकारे या ठिकाणी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. स्टेनलेस स्टील युटेन्सिल यूज ॲट होम आर मेड ऑफ ॲन अलॉय ऑफ आयर्न विथ. म्हणजेच जे काही स्टेनलेस स्टील आहेत युटेन्सिल्स आपण जे यूज करत असतो तर ते कशापासून बनलेलं आहेत. स्टील जे काय आपण म्हणत असतो तर आयर्न आहे, त्याच्यामध्ये कार्बन असतं, क्रोमियम आणि निकेल इत्यादी प्रकारचे मेटल्स नॉन मेटल्स एकत्र करून स्टेनलेस स्टील हे तयार केलेलं असतं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होत असतात आणि 3rd नंबरचं जेव्हा प्राईज आपल्याला दिलं जातं तेव्हा त्याला ब्रॉन्झ मेडल्स असं म्हणत असतो. म्हणजे जे काही ब्रॉन्झ आहे ते कशापासून तयार झालेलं आहे तर कॉपर अँड टीन या 2 प्रकारच्या मेटल्सपासून ब्रॉन्झ हे नवीन सबस्टन्स तयार झालेलं
असतं. तर अशा प्रकारे आपण अलॉय थोडक्यात एक्सप्लेन करू शकतो किंवा थोडक्यात आपल्याला एक्सप्लेन या ठिकाणी करता येईल. या ठिकाणी काही एक्झाम्पल्स पुन्हा दिलेले आहेत. हे पिक्चर्स बघा, हे कसलं आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. कुतुब मिनार दिल्लीमध्ये असले सगळ्यांना माहिती आहे. हे कधी तयार झालेलं आहे? जवळपास मेड अबाउट 15 years ॲगो, म्हणजे जवळपास 1500 वर्षापूर्वी त्याचे पिलर्स या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि तरीसुद्धा ते एवढं स्ट्रॉंग आतापर्यंत आहेत. म्हणजे एवढं स्ट्रॉंग असण्याचं कारण काय आहे? तर इट कंटेन स्मॉल प्रोपोर्शन ऑफ कार्बन, सिलिकॉन अँड फॉस्फरस मिक्स्ड इन आयर्न. म्हणजे आयर्नमध्ये हे काही इतर मेटल्स, नॉन मेटल्स त्याच्यात ॲड केले आणि त्याला एक स्ट्रॉंगपणा आला आणि मग तेवढी 1500 वर्ष ते व्यवस्थित आहेत. आणखीन इथे एक एक्झाम्पल्स दिलेले आहेत. बघा काय म्हटलेलं आहे. दॅट इज ॲन इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स. अ चीप व्हरायटी ऑफ स्टेनलेस स्टील इज मेड समटाइम बाय यूजिंग कॉपर इन्स्टेड ऑफ कॉस्टली निकेल. म्हणजे त्या स्टेनलेस स्टीलमध्ये कधीकधी जे काय कॉस्टली निकेल आहे त्याच्याऐवजी कॉपर हे यूज केलेलं असतं. मग त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला आधी पण म्हटलं आहे की त्या वस्तूमध्ये जे आपण मेटल्स, नॉन मेटल्सचं प्रोपोर्शन ऑफ अमाऊंट आपण त्याच्यात मिक्स करणार आहोत ते प्रोपोर्शन ठरलेलं आहे. त्या प्रोपोर्शनमध्ये चेंजेस झाले तर जी तयार होणारी वस्तू आहे ती व्यवस्थित चांगली बनणार नाहीत. आणि असंच या ठिकाणी म्हटलेलं आहे की जेव्हा अशा प्रकारे प्रोपोर्शन वेगळं केलं गेलं तेव्हा यू माईट हॅव सीन व्हर्टिकल क्रॅक्स इन स्टेनलेस स्टील व्हेसल्स. आणि म्हणजे काही अशा प्रकारची जी मिक्स केलेली किंवा प्रोपोर्शन चेंज केलेली वस्तू असेल तर त्या ठिकाणी क्रॅक्स झालेले आपल्याला दिसतील. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघू शकतो. अशा प्रकारे आपण जे 7th युनिट आहेत मेटल्स अँड नॉन मेटल्स ते समजून घेतलेलं आहेत. काही समजलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा बघा. ज्यांना कळलं नसेल त्यांनी या युनिटवर किंवा हे युनिट आपण 4 पार्ट्समध्ये कंप्लीट केलेलं आहे तर त्याचे 4ही पार्ट्स पुन्हा बघायचे आहेत. त्याच्यावरील एक्झरसाइज आहे ते एक्झरसाइज तुम्ही सॉल्व करा. सॉल्व करून झाल्यानंतर माझ्या व्हॉट्सअप नंबरला ते पाठवा. काही कळलं नसेल तर मला वैयक्तिकरित्या व्हॉट्सअपला किंवा माझ्या फोन नंबरला कॉल करून विचारलं तर मी ते व्यवस्थित एक्सप्लेन करीन. त्याच्यानंतर जे नेक्स्ट युनिट आहे ते आपण नंतर पुन्हा समजून घेऊया. आज आपण इथंच थांबूया. थँक्यू.